नागरिकांमध्ये असंतोष होता, सरकार अपयशी ठरलेलं होतं, राज्यव्यवस्था कमी पडत होती नागरिकांच्या आशा आकांक्षांना प्रतिसाद देण्यात, आणि याच्या बरोबरीने परकीय सत्तांनी थोड्याफार प्रमाणात हस्तक्षेप केलेला असू शकतो. असं जेव्हा सगळं कॉम्बिनेशन येतं तेव्हा कुठेतरी इतकं अराजक पाहायला मिळू शकतं. नेपाळ अनस्टेबल होणं याचा संबंध बिहार निवडणुकांशी लावता येऊ शकतो आपल्याला. नेपाळमध्ये लोकशाही येणं यात भारताचा मोठा वाटा 2006 ते 2008 या काळामध्ये. त्यामुळे आपणच आणलेली व्यवस्था आपणच उलथवू हे काही मला तर्काला धरून वाटत नाही. भारताच्या शेजारी प्रदेशाचं किंवा साऊथ एशियाचं असं प्रॉब्लेम आहे की इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी दोन्ही असे इंटरलिंक होतात आणि ते आपल्याला आता बघायला मिळतं. नेपाळ अनस्टेबल होणं याचा फटका असा आहे की आपल्या शेजारचा देश अनस्टेबल असला की आपल्याला आपल्या सीमा संरक्षणासाठी जास्त एफर्ट टाकायला लागतात. पाकिस्तान आणि चीनला तिथे जास्त संधी निर्माण होऊ शकतात. उद्या नेपाळमध्ये जी काही राजकीय व्यवस्था येईल त्यामध्ये आपल्याला आपली इच्छा नसली तरी सुद्धा पडद्याआडून हालचाली कराव्या लागतात. कारण तिथे काय होतं याचा थेट परिणाम आपल्यावरती होतो. इस्रायल, इंडिया, इंडोनेशिया, वरती गेलो आपण इकडे तर साऊथ कोरिया, जपान आणि तैवान असे 6 देश आहेत की जे लोकशाही आहेत. बाकीचा सगळा हा प्रदेश हा पूर्णतः नॉन डेमोक्रेटिक आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आंतरराष्ट्रीय घडामोडी काही थांबत नाहीयेत आणि पुन्हा एकदा आपल्या एका शेजारी देशामध्ये अस्थिरता आलेली आहे, अराजक माजलेला आहे, ते म्हणजे अर्थातच नेपाळमध्ये. हे का घडलंय, याचा आपल्यावरती परिणाम काय, याच्यात जेन झीचा काय संबंध आहे, सोशल मीडियाचा काय संबंध आहे, पडद्या पाठीमागचे खेळाडू कोणी वेगळेच आहेत का, हे सगळं आज समजून घ्यायचं आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संकल्प गुर्जर. संकल्प, स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि इतकं काय काय घडतंय की सातत्यानं आपण बोलतोय. पहिला प्रश्न हाच, काय चालू आहे नेपाळमध्ये, सविस्तर सांग. नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडिया कंपन्यांवरती बंदी घातली आणि त्याच्या विरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली. हे आपल्याला चित्र दिसतंय. तरुणाई रस्त्यावर उतरली तर ती इतकी हिंसक पद्धतीने उतरली की त्यांनी नेपाळचं सरकार उलथवून टाकलं. सरकारने तो बॅन मागे घेतला होता, परंतु तरुणाईला काही त्याच्याशी देणं घेणं नव्हतं. कारण तो बॅन जो होता तो सगळ्या तरुणाईला जसा अफेक्ट झाला तसंच त्याच्यामधनं नेपाळच्या राजकारणाचं, नेपाळच्या समाजकारणाचं एक असं म्हणूया आपण मूलभूत तत्व तिथे अधोरेखित झालं की राज्यकर्ते आणि जनता यांच्यातला संवाद संपलेला आहे. राज्यकर्त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाहीये आणि त्यामुळे जनतेसाठी इतका महत्वाचा असलेला मुद्दा सरकारने बेमुरवतखोरपणे बाजूला रेटला आणि सोशल मीडिया कंपन्यांवरती बॅन टाकला. याला जोडून असं होतं की अँटी करप्शनचा मुद्दा लोकांनी उचलला होता. भ्रष्टाचार हा मला असं वाटतं की नेहमीच आंदोलकांच्यासाठी एक असं म्हणूया की प्रेरणा राहिलेली आहे. भारतामध्ये अनेकांना आठवत असेल अण्णा आंदोलन, त्याच्या मागचा एक प्रेरणा भ्रष्टाचाराची होती. भ्रष्टाचार थांबवावी अशी होती खरं तर त्यामुळे मला असं वाटतं की हे 2 मुद्दे प्राधान्याने समोर आले. परंतु एका अर्थाने बघायला गेलं तर हे नेपाळची राज्यव्यवस्था, नेपाळची लोकशाही, नेपाळची समाजव्यवस्था या सगळ्याचं एक प्रकारचं हे अपयश आहे आणि त्याची परिणती आपल्याला या अराजकात झालेली दिसते. पण सोशल मीडियावर बंदी घातली, इतपत असे कारण आहे की पडद्या पाठीमागं काही घडत होतं, याच्या पाठीमागं कोणी प्लेअर आहेत का? कारण हे वरकरणी पाहता पटत नाही. सोशल मीडियाची बंदी ह्याच्याकडे 2 महत्वाच्या दृष्टीने बघता येईल. एक म्हणजे असं आहे की नेपाळ हा प्राधान्याने रेमिटन्सेसवर आधारित असलेला देश आहे. 33% नेपाळचा जीडीपी हा जे नेपाळी नागरिक बाहेर राहतात देशाच्या, ते जे पैसे परत पाठवतात त्याच्यातनं येतो. अच्छा, खूप मोठी फिगर आहे. म्हणजे भारतासाठी हा आकडा काहीतरी 3 का 4% आहे, पाकिस्तानसाठी 9% आहे वगैरे. त्याचे आकडे अनेक वर्तमानपत्रांमध्ये आज आलेले आहेत. त्यामुळे इतका मोठा जीडीपी जर तुमचा रेमिटन्सेस मधनं येत असेल तर त्यासाठी सोशल मीडिया कंपन्या महत्वाच्या होत्या. अनेक तरुणाईसाठी नेपाळमध्ये नोकऱ्या नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून थोडेफार ते पैसे कमवत होते. आणि तिसरं म्हणजे सोशल मीडियावरती आपला जो राग व्यक्त करणं असतं, सरकारच्या विरोधातला असंतोष व्यक्त करणं असतं, त्यामधून थोडीशी ती एक असंतोषाची धार कमी होत होती. त्याच्यावर सुद्धा बंधन आलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडियावरती बंदी हा मुद्दा इतका महत्वाचा ठरला. पण तो मुद्दा मला असं वाटतं की एक प्रकारचा स्पार्क होता. खरं कारण जे आहे ते नेपाळ 2008 साली नेपाळने लोकशाहीचा स्वीकार केला, ते आज आहे 2025. गेल्या 17 वर्षांच्या मध्ये 12 पंतप्रधान त्या देशाने बघितलेत आणि 12 पंतप्रधान म्हणजे 12 वेगळ्या व्यक्ती नाहीयेत.
त्यातले 3 माणसं तर अशी आहेत की जे आलटून पालटून कोणी 9 महिने, कोणी 2 वर्ष, कोणी पुन्हा 9 महिने अशा पद्धतीने ते संगीत खुर्चीचा खेळ चाललेला आहे. बरं. आणि इतकी राजकीय अस्थिरता आहे की लोकांना ते कुठेतरी फ्रस्ट्रेशन त्याचं होतं. लोकशाही यावी यासाठी 10 वर्ष नेपाळमध्ये लढा चालला होता. 2006 मध्ये हे असं म्हणून आंदोलन थांबलं. 1996 ते 2006 हे 10 वर्ष नेपाळमध्ये सिव्हिल वॉर चालू होतं. आणि त्याच्यानंतर अशी स्वप्न दाखवली गेली होती लोकांना की लोकशाही आल्यानंतर तुमचे प्रश्न सुटतील, देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, नोकऱ्यांचा प्रश्न सुटेल, शिक्षणावरती थोडंसं लक्ष दिलं जाईल. पण तसं काही झालेलं नाहीये. त्यामुळे नेपाळ पूर्वी इतकाच दरिद्री राहिला, नेपाळ पूर्वी इतकाच वाईट अवस्थेत राहिला आणि लोकशाही आल्याने आपल्या जगण्यात तर काही फरक पडत नाहीये. केवळ जे लोकशाहीत लाभार्थी असलेले नेते आहेत त्यांची मुलं खूप जास्त श्रीमंत झाली आहेत, फायदा घेत आहेत. म्हणून एक नेपो किड्स नावाचा एक हॅशटॅग चालला होता की त्या मुलांच्या सोशल मीडिया पोस्ट लोकांनी बघितल्या आणि त्याच्यावरून लोक वैतागले होते. तर मला असं वाटतं की हा म्हणजे गेल्या 30 वर्षातल्या नेपाळच्या राजकारणाचा, समाजकारणाचा असं म्हणूया आपण अस्वस्थतेचा हा परिपाक. पण याच्यामध्ये परकीय शक्तींचा सहभाग आहे का? याचं कारण असंच काहीसं बांगलादेशात घडलं, त्याच्या आधी असंच काहीसं श्रीलंकेत घडलं. इन अ वे इम्रान खान यांनाही पाकिस्तानातून जावं लागलं. तर हे जे साऊथ एशिया आहे आणि तुम्ही सार्क विद्यापीठात शिकलेला आहात, त्याच्यात या सर्व देशांच्या नागरिकांशी तुमचा संबंध आलेला आहे. म्हणून हा प्रश्न आहे की तिथल्या लोकांना आणि ओव्हरऑलच आपल्याला सुद्धा याच्यात ही जी शंका वाटते की कुणाचा तरी याच्या पाठीमागे हात असेल, ते कितपत खरं आहे? त्याच्याविषयी आपल्याला कन्क्लुसिव्ह किंवा ठोसपणे भाष्य करता येणं थोडंसं अवघड आहे. कारण सांगतो की जर का म्हणजे 2 शक्तींच्याकडे प्राधान्याने निर्देश केला जातो. एक म्हणजे अमेरिका आणि दुसरं म्हणजे चीन. अमेरिका आणि CIA, अमेरिकेची विशेषतः गुप्तहेर यंत्रणा, हे जर इतके ताकदवान असते तर ते इतका दीर्घकाळ थांबलेच नसते. त्यांनी बांगलादेशचं सरकार त्याच्या आधीच उचललं असतं. नेपाळच्या बाबत सुद्धा तेच होतं. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला बाहेरच्या शक्ती त्या हस्तक्षेप करून अशा पद्धतीने इतकं अराजक माजवू शकतील, तर इतकी जर त्यांची शक्ती असेल तर मग ती आपल्याला भीती वाटायला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्यांची शक्ती तेवढी नाहीये. चीनचं असं म्हणायला गेलं तर चीनकडे इतकी अजूनही क्षमता नाहीये की आपल्या शेजारी देशांच्या मध्ये हस्तक्षेप करून सरकार उलथून टाकण्या एवढी आंदोलनं ती उभी करू शकते. त्यामुळे मला असं वाटतं की याच्याकडे थोडंसं आपण रॅशनल पद्धतीने बघितलं तर नागरिकांमध्ये असंतोष होता, सरकार अपयशी ठरलेलं होतं, राज्यव्यवस्था कमी पडत होती नागरिकांच्या आशा आकांक्षांना प्रतिसाद देण्यात आणि याच्या बरोबरीने परकीय सत्तांनी थोड्याफार प्रमाणात हस्तक्षेप केलेला असू शकतो. असं जेव्हा सगळं कॉम्बिनेशन येतं तेव्हा कुठेतरी इतकं अराजक पाहायला मिळू शकतं. पण केवळ एखाद्या परकीय शक्तीमुळे असं झालं हे काही मला तर्काला धरून वाटत नाही. याच्यात अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे जेन झीचा. आणि काठमांडूचे जे महापौर आहेत त्यांनी याच्यात लिडरशिप घेतली. अजून एक काही व्हायरल होतंय की प्रत्येक देशात ज्या वेळेला असं काहीतरी क्रांती होतीये तेव्हा तिथलं ऍव्हरेज एज कमी होतंय. बांगलादेशात 40ल्या लोकांनी केली, इथं 20तलेच लोक करतायत. तर ही जी तरुणाई आहे त्यांचं मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर आहे, म्हणून इंटरनेट कंपन्या त्यांना जे इन्फ्लुएन्स करू शकतात ती ताकद आहे. आणि जेनझी ह्या सगळ्या नव्या गणिताकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की प्रत्येक कोणत्याही काळामध्ये तरुणाई ही अशा प्रकारच्या आंदोलनांच्या अग्रभागी राहिलेली आहे. म्हणजे भारताचंच उदाहरण घेतलं तर जयप्रकाश नारायणांनी जे 74-75 साली आंदोलन केलं होतं ते असो, 2010-11चं अण्णा आंदोलन असो किंवा बाकीच्या देशांमधली आंदोलनं असो, मला असं वाटतं की तरुणाई हा समूह असा आहे की जो रस्त्यावर प्राधान्याने उतरतो. त्यामुळे त्या दृष्टीने बघायला गेलं तर सगळीच आंदोलनं जेनझी आंदोलनं म्हणता येतील. फक्त जेनझी ही एक विशिष्ट संज्ञा आपण आता वापरतोय म्हणून या आंदोलनाला ते नाव मिळालं. पण तरुणाई ही मला असं वाटतं की नेहमीच पुढे राहिलेली आहे. 2-3 कारणांमुळे. मला असं वाटतं की तरुणाईकडे एक प्रकारचा बेदरकारपणा असतो की आपले प्रश्न आहेत ते आपले सोडवले पाहिजेत आणि त्यासाठी आपण रस्त्यावर उतरू शकतो. काही प्रमाणात जबाबदाऱ्या पण कमी असतात. त्यामुळे असं म्हणूया की जबाबदारीचं भान असलं तरी ठीक आहे, आपण उतरू शकतो रस्त्यावरती. ही हिंमतही असते काही प्रमाणातली. आणि मला असं वाटतं की शारीरिक आणि मानसिक रग असते तरुणाईमध्ये. ते बनसुके झालेले नसतात बरेचसे तरुण. त्यामुळे सुद्धा ते रस्त्यावर उतरू शकतात. अरब स्प्रिंग आपल्याला आता मला पटकन परत हे झालंय. तिथे सुद्धा तरुणाई रस्त्यावर उतरलेली होती. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही आंदोलनं तरुणाईच मला असं वाटतं पुढे नेत असते.
इंटरनेट आणि सोशल मीडिया हे तुम्ही म्हणताय डेफिनेटली 2 नवीन घटक आलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याने मोबिलायझेशन सोपं झालंय. बर. एका बाजूला की तुम्हाला मेसेजेस पास करता येणं, कोऑर्डिनेट करून आंदोलनं उभी करता येणं हे सोपं झालंय. दुसरं त्याने काय झालंय ना, की एक फ्रस्ट्रेशन आणि असंतोषात वाढ झालेली आहे, की लोकांना म्हणजे जे नेपाळचं दिसतं, की नेपाळच्या राज्यकर्त्यांची, नेपाळच्या एलिट मधली जी तरुण मुलं आहेत, त्यांचे लग्न असतील, पार्ट्या असतील, त्यांच्या पर्सनल लाईफ मधले फोटोज आणि व्हिडिओज लोकांनी सोशल मीडियावर बघितले. आणि ते बघितल्यानंतर असं झालं, की आपली अवस्था काही गेल्या 20 वर्षात सुधारलेली नाहीये. आणि हे लोक मात्र इतके श्रीमंत झाले, त्यांच्याकडे इतका पैसा आहे, इतकं आयुष्य चांगलं जगतायत. मग याचा अर्थ काहीतरी चुकतंय आणि आपण आपला असंतोष सुद्धा सरकारच्या विरोधातला व्यक्त करू शकत नाही, कारण सोशल मीडिया बॅन झालेला आहे. असं ते कॉकटेल तयार होतं. तर त्यामुळे एका बाजूला वाढलेल्या आशा आकांक्षा, दुसऱ्या बाजूला त्याच्याचमुळे आलेलं फ्रस्ट्रेशन आणि तिसऱ्या बाजूला मोबिलायझेशन सोपं होणं. तर हे तीनही घटक एकत्र येऊन मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि इंटरनेटचा या आंदोलनांना आपण म्हणूया की फ्युएल करण्यामध्ये वाटा राहिलेला आहे. आता या सगळ्यातला जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो असा, की या नेपाळमधल्या घटनांचा भारतावर परिणाम काय होणार? कारण तशी बॉर्डरलेस कंट्री आहे. नेपाळ आणि उत्तर भारताचे व्यवस्थित संबंध आहेत. मायग्रेशन चालू राहतात. भारतावर या घटनेचा परिणाम काय होणार? भारतावरती मोठा परिणाम आहे, कारण नेपाळ हा एक असं म्हणूया आपण की भारत आणि नेपाळ ही स्पेशल रिलेशनशिप. ओपन बॉर्डर आहे अर्थातच. दुसरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जाये चालू असते. आणखीन एक त्याला जोडून मुद्दा आहे खरं तर, तो म्हणजे नेपाळमध्ये मधेसी जे एक समूह आहे त्याचे एक 10 ते 15% लोक आहेत. मधेसी म्हणजे आपल्या बिहारचे बिहारी नागरिक म्हणता येतील नेपाळमधले, किंवा नेपाळमध्ये राहणारे बिहारी वंशाचे लोक असं म्हणूया आपण. तर त्यांचे रोटीबेटीचे संबंध आहेत आणि बिहारमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे नेपाळ अनस्टेबल होणं याचा संबंध बिहार निवडणुकांशी लावता येऊ शकतो आपल्याला. एक 2015ला असंच झालेलं होतं. 2015 मध्ये नेपाळमध्ये भूकंप झाला. एप्रिल 2015ला भूकंप झाला नेपाळमध्ये आणि त्या भूकंपामध्ये नेपाळची अक्षरशः वाताहत झाली होती. अख्ख्या जगाने जेवढी मदत पाठवली होती तेवढी मदत आपण पाठवलेली होती. म्हणजे अख्ख्या जगात आपण एकट्याने तेवढी मदत पाठवली होती. त्यामुळे अख्ख्या जगाची मदत एका बाजूला, आपली मदत दुसऱ्या बाजूला. त्याच्यानंतरच्या 6 महिन्यामध्ये निवडणुका त्यांची राज्यघटना फायनल करायची होती. सप्टेंबरची मुदत होती आणि ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे बिहारमध्ये निवडणुका होत्या त्याही वेळेला. आणि आता सुद्धा बिहारमध्ये निवडणुका आहेत. नेपाळ अनस्टेबल झालेला आहे. त्यामुळे बिहार निवडणुका, त्याच्यात पुन्हा बाहेरच्या देशातले लोक येणं, स्पेशल इंटेन्सिव्ह जे रिव्हिजनचा मुद्दा आहे निवडणूक आयोगाचा, तो आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे थोडंसं तिकडे एक मला असं वाटतं लक्ष द्यायला पाहिजे. आणि याच्या बरोबरीनेच नेपाळ अनस्टेबल होणं याचा फटका असा आहे की आपल्या शेजारचा देश अनस्टेबल असला की आपल्याला आपल्या सीमा संरक्षणासाठी जास्त एफर्ट टाकायला लागतात. पाकिस्तान आणि चीनला तिथे जास्त संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुद्धा नेपाळ अस्वस्थ होणं आपल्यासाठी घातक. पण आत्ताचे जे नेपाळचे पंतप्रधान होते, की ज्यांनी आता काय पद सोडलं, ते भारत विरोधी होते. ते भारतात आलेच नाहीत. ते चीनमध्ये मात्र जाऊन आले अगदी 1-2 महिन्यापूर्वी. मग असा पंतप्रधान पदावरून जाणं हे आपल्या फायद्याचं नाही का? म्हटलं तर आहे. येस, असा पंतप्रधान जाणं जरी फायद्याचं आत्ता असलं तरी सुद्धा काय होतं ना, की कुठल्याही देशामध्ये अराजक माजणं हे त्या देशालाही चांगलं नसतं, शेजाऱ्यांना त्याची झळ भोगायला लागते. समजा उद्या म्हणजे नेपाळमध्ये असं झालं की या अराजकातनं आर्थिक परिस्थिती अजून खालावली, तर नेपाळमधनं भारतात होणारं मायग्रेशन अजून वाढेल. नेपाळी नागरिक जर मोठ्या संख्येने भारताकडे यायला लागले तर रेफ्युजी क्रायसिसही उद्या परवा आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे तसं सगळं व्हायचं नसेल तर काहीतरी त्या देशात एक व्यवस्था असणं आणि ज्या संस्थात्मक रचना आहे ती काम करणं, की नेपाळचं लष्कर आता आपल्याला दिसतंय की याच्यामध्ये ते थोडंफार पुढाकार घेऊन आलेलं आहे पुढे. पण लष्कर, पोलीस दल, न्याय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, तिथली राज्य सरकार हे जर का आपलं काम करत असतील तर आपल्यावरचा ताण कमी होतो. आणि तिथे आता प्रॉब्लेम तयार झालेला आहे, कारण वरती कोणीच नाहीये. प्रेसिडेंट आहे नेपाळमध्ये अर्थातच. राजाच्या विषयी लोकांना एक प्रेम वाटतं राजेशाहीच्या विषयी, पण मला नाही वाटत की राजा परत येईल. म्हणजे कारण कुठल्याही देशामध्ये एकदा राजेशाही उलथवली गेली की ती परत अशी आल्याचं आपल्याला गेल्या 100 वर्षात तरी कुठे बघायला मिळालेलं नाहीये. त्यामुळे राजाच्या विषयी पण आपल्याला ती खात्री बाळगता येत नाही. सो कुठली तरी एक व्यवस्था असणं हे आपल्या दृष्टीने कायम फायद्याचं राहतं. म्हणजे मी मगाशी तुम्हाला म्हणत होतो तसं इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये एक मूलभूत असा डिबेट की कुठल्याही देशाचा विचार करताना ऑर्डर महत्वाची का जस्टिस महत्वाचा. अच्छा. ऑर्डरने काय होतं की ऑर्डर ही असं म्हणूया आपण की इट कॅन बी अनजस्ट, इट कॅन बी इनइक्वल, पण ती ऑर्डर आहे म्हटल्यानंतर लोकांना जीविताची हमी राहू शकते. आणि जस्टिस याच्यातनं असं होतं की त्या न्यायाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला केऑसच्या दिशेने पण तुम्ही जाऊ शकता.
म्हणजे याचं सगळ्यात उत्तम एक्झाम्पल आहे ते म्हणजे सद्दाम हुसेनच्या अंमलाखालचा इराक आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतरचा इराक. 2003च्या आधीच्या इराकमध्ये सद्दाम हुसेनची सत्ता होती. अतिशय निरंकुश राजवट होती, वाईट सत्ता होती, पण तिथे एक ऑर्डर होती. देश अराजकाच्या गर्तेत नव्हता. लोकांना जर राजकीय हक्क मागितले नाहीत तर जीविताची हमी होती. 2003 नंतरचा जो इराक आहे तो इतका केऑटिक झाला, इतका गोंधळ, इतकं अराजक तिथे माजलं. आयसिसचा उदय तिथेच झालेला आहे आपल्याला दिसतोय. देशाचे तुकडे झाले त्याच्यामध्ये अक्षरशः. ऑफिशियली नाही झालेत पण अनऑफिशियली आपल्याला ते माहितीये. तर असं जे अराजक माजतं ते म्हणजे अमेरिकेने काय लोकशाही आणायची, न्याय व्यवस्था आणायची म्हणून केलेले ते हल्ले होते. सो ऑर्डर आणि जस्टिस याच्यामधला हा कायमचा डिबेट असतो. आणि मला असं वाटतं की नेपाळमध्ये जर अराजक माजलं तर ते भारताच्या दृष्टीने वाईट आहे. दुसरं पण एक एक्सप्लेनेशन आहे याला. काही जणांना असं वाटतं की नेपाळमध्ये अराजक माजलं तर त्याचा भारताला फायदा होईल. की नेपाळमध्ये कोणीही सत्तेत असलं किंवा कुठलेही गट प्रबळ झाले तरी त्यांना कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भारताकडे यावं लागेल. आणि त्यामुळे भारत वेगवेगळ्या गटांना आपल्या तालावर नाचवू शकतो, झुलवू शकतो, खेळवू शकतो असंही अनेकांना वाटतं. पण मला पर्सनली असं वाटतं की नेपाळ अनस्टेबल असणं हे भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. एक अत्यंत वाईल्ड थॉट म्हणून नेपाळमधली सत्ता बदलवणं आणि भारताच्या बाजूची काहीतरी तिथं व्यवस्था आणणं हा भारताचाच पर्पज असू शकतो का? तेवढी क्षमता अशी सत्ता उलथवायची भारत राखून आहे का? आणि हे सगळं भारतानंच केलं असू शकतं का? उत्तर देताना पुन्हा 3-4 मुद्दे आपण मांडूया. एक, तुम्ही मगाशी उल्लेख केलात, मी सार्क विद्यापीठात शिकलो आणि मास्टर्स आणि पीएचडी मी दोन्ही तिथेच केलं होतं. तर अनेक वेगवेगळ्या देशांमधली मुलं तिथे विशेषतः सार्क मधली होती. त्या मुलांना कायम असं वाटायचं की त्यांच्या देशामध्ये काहीतरी खुट्ट जरी झालं तरी ते भारताने हस्तक्षेप केला. बर. त्या देशाच्या जनमानसामध्ये, त्या देशाच्या असं म्हणूया सायकोलॉजीमध्ये एक असं काहीतरी रुतलेलं आहे की काहीही केलं आपल्या देशात ते भारतामुळे झालेलं आहे. सो हा प्रॉब्लेम आहे. आता त्याला काही इलाज नाही. कुठल्याही मोठ्या देशाचे जेव्हा छोटे शेजारी असतात तेव्हा ते अशाच पद्धतीने बघतात त्याच्याकडे. पण ऑन अ सिरियस नोट 2006ला नेपाळमध्ये असं म्हणूया आपण तिहेरी संघर्ष चालला होता. म्हणजे नेपाळचा जर राजकीय इतिहास बघितला तर 1950 पासून सुरू केलं होतं. पटकन थोडासा आढावा देतो. 50 ते 60 या काळामध्ये नेपाळमध्ये लोकशाहीचं पर्व होतं. 10 वर्षात राजेशाही होतीच, पण लोकशाही पण थोडीशी होती. राजाला लक्षात आलं की लोकशाही काय आपल्याला झेपत. त्यामुळे राजाने ते सरकार उलथवून टाकलं आणि सत्ता पुन्हा स्वतःकडे घेतली. 1960 ते 1996 ही 36 वर्ष राजाची निरंकुश सत्ता होती. पंतप्रधान यायचे, जायचे, बदलायचे. खूप पंतप्रधानांमध्ये बदल झाले. 96 साली सिव्हिल वॉर सुरू झालं. राजाच्या विरोधामध्ये माओवादी होते आणि हे सिव्हिल वॉर 10 वर्ष चाललं. 2005-6 मध्ये असं झालं होतं की परिस्थिती अशा टोकाला पोहोचली की नेपाळमधला संघर्ष तिहेरी स्वरूपाचा होता. एका बाजूला होता राजा, राजेशाही, दुसऱ्या बाजूला होते माओवादी गट आणि तिसऱ्या बाजूला होते राजकीय पक्ष. आणि ह्या तीनही गटांचे एकमेकांशी मतभेद होते, संघर्ष होता. तर त्यावेळेला भारताने पडदे आणून भूमिका अशी बजावली होती की राजाला कन्व्हिन्स केलं की बाजूला व्हा आणि ह्या राजकीय पक्ष आणि माओवाद्यांना एकत्र आणून, त्याला 7 पार्टी अलायन्स म्हणतात, एसपीए, तो हे करून की एकत्र या आणि पॉलिटिकल प्रोसेसमध्ये तुम्ही उतरा. त्यावेळेला भारताने पडद्यामागे भूमिका बजावलेली होती. त्यामुळे एक प्रकारे असं आपण म्हणूया की नेपाळमध्ये लोकशाही येणं यात भारताचा मोठा वाटा होता 2006 ते 2008 या काळामध्ये. त्यामुळे आपणच आणलेली व्यवस्था आपणच उलथवू हे काही मला तर्काला धरून वाटत नाही. एक फक्त असं आहे की नेपाळचे पंतप्रधान आपल्या बाजूचे नाहीत हे मात्र आपल्याकडे होतं. म्हणजे ते चीनला गेल्याचं आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे 3 सप्टेंबरच्या परेडमध्ये. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की व्यवस्था उलथवणं हा भारताचा स्थायीभाव नाही, की शेजारी राष्ट्रांच्या मध्ये काहीतरी अशा प्रकारचा हस्तक्षेप करून, कारण अल्टिमेटली त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या देशांतर्गत राजकारणावर भोगावे लागतात, राईट. तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या प्रकारचा जो थॉट आहे तो मला वाटतं की थिअरी म्हणूनच त्याकडे बघायला पाहिजे. भारत व्यवस्था उलथवण्यामध्ये कधीच मला असं वाटतं सहभागी होत. पण 2 शेवटचे प्रश्न या निमित्तानं जे समोर येत आहे. कोणताही देश आपल्या आजूबाजूच्या देशांकडे बघत असतो. आज भारताच्या अवतीभोवती कोणत्याही देशामध्ये स्थिर लोकशाही दिसत नाही. श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि चीनमध्ये तर नाहीच आहे. ह्या सगळ्या घटना पाहून भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास कमी व्हायची शक्यता आहे. पहिला म्हणजे थेट उत्तर असेल तर नाही. भारतातली लोकशाही 1947 पासून आहे आणि ती राहणार आहे. त्यामुळे
नागरिकांचा विश्वास कमी होणं वगैरे मला काही वाटत नाही. पण एक इंटरेस्टिंग तुम्हाला हे देतो, असं म्हणूया आपण, एक पर्स्पेक्टिव्ह. सो भूमध्य समुद्र, मेडिटेरेनियन म्हणतात तो, ते पॅसिफिक ओशन, प्रशांत महासागर, ह्या अख्ख्या टापूचा जर विचार केला तर याच्यामध्ये आपण फंक्शनिंग डेमोक्रेसीज किती आहेत असं बघायला गेलं. कारण डेमोक्रेसीज किती आहेत, लोकशाही राष्ट्र किती आहेत, अख्ख्या मिडल ईस्ट मध्ये एक, इस्रायल. त्याच्यात सुद्धा इस्रायलच्या लोकशाहीविषयी प्रश्न आहेत, ते गाझामध्ये आणि जे काही करतात ते बाजूला ठेवू. पण इस्रायल पासून सरळ आपण पूर्वेकडे येत गेलो की भारत. अच्छा, मध्ये काहीच नाहीये बघा. म्हणजे तुम्हाला लेबनॉन, जॉर्डन, सिरिया, इराक, इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळे लोकशाही नसलेले देश आहेत. भारताच्या शेजारी नेपाळ लोकशाही, ठीक आहे. भूटानमध्ये राजशाही प्लस लोकशाही असं कॉम्बिनेशन आहे. बांगलादेशमध्ये काय आहे, लोकशाही आता ती नाहीये. निवडणुका होतील असं म्हणतात, पुढच्या वर्षी होईल तेव्हा होतील. म्यानमार अनस्टेबल आहे, म्यानमारमध्ये लोकशाही नाही. थायलंडमध्ये पंतप्रधान बदलले जातात, लष्कराचा खूप मोठा हस्तक्षेप आहे. इंडोनेशिया आहे. त्याच्यामुळे इस्रायल, इंडिया, इंडोनेशिया, वरती गेलो आपण इकडे तर साऊथ कोरिया, जपान आणि तैवान असे 6 देश आहेत की जे लोकशाही आहेत. बाकीचा सगळा हा प्रदेश हा पूर्णतः नॉन डेमोक्रेटिक आहे. वेगवेगळ्या शेड्स आहेत त्याच्यामध्ये, कुठे राजशाही आहे, कुठे लष्करशाही आहे, कुठे पक्षाची हुकुमशाही आहे, चीन सारख्या देशात कम्युनिस्ट हुकुमशाही आहे. वेगवेगळ्या प्रकारची राज्यव्यवस्था आहे. पण लोकशाही हा राज्य प्रकार काही या टापू, इतका मोठा टापू आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. खालचा ऑस्ट्रेलिया पकडला तर 7 देश असतो, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड 8 पकडला. पण एवढंच, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देश लोकशाही आहेत. थोडक्यात युरोप आणि उत्तर अमेरिका सोडलं तरच्या जगामध्ये इनमिन 7 ते 8 देश आता लोकशाही. एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न कायमच राहतो की लोकशाही हा म्हणजे राज्य पद्धती म्हणून स्वीकारार्ह असली तरी त्याच्यासाठी तुम्ही फॉरेन पॉलिसी वापरायची का नाही, की इतर देश लोकशाही व्हावेत. म्हणजे उद्या जर ठरवलं की अमेरिकेने जगाला लोकशाही बनवायचं तर हे किती देशांवर हल्ले करायला लागतील तुम्हाला? कारण नाहीच ना. श्रीलंका आहे समजा, आपण श्रीलंकेला त्याच्यात एक ऍड करू, चला लोक म्हणतील की श्रीलंका, मॉल्डिव्स आपल्या शेजारचे अजून देश आहेत. 10 झाले तरी सुद्धा, म्हणजे आपण 6. पण श्रीलंकेत सुद्धा हो ना, म्हणजे मालदीव्स मध्ये इन्स्टॅबिलिटी आहेच ना. त्यामुळे भारतातनं जर दिल्लीत बसून आज नकाशा बघितला तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान आहे, ज्याच्याशी आपले चांगले संबंध आहेत, पण देश काही तो भरोसा ठेवावा असा नाही. पाकिस्तान शत्रू राष्ट्र आहेच. नेपाळ अनस्टेबल. बांगलादेश शत्रू राष्ट्र बनल्याच जमा आता आणि अनस्टेबल. श्रीलंकेतली इन्स्टेबिलिटी आता कमी झालीये, पण सांगता येत नाही कधी होईल. मालदीवचं सांगता येत नाही आपल्या बाजूला राहील किंवा नाही राहणार. भूटान एक त्यातल्या त्यात तसा शांतपणे कोपऱ्यात पहुडलेला एक आहे. त्यामुळे अनस्टेबल शेजारी आणि त्याच्यावरनं होणारं प्रेशर 2 प्रकारचं. एक म्हणजे ह्या देशांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी भारताला रोल प्ले करावा लागतो, इच्छा असो अथवा नसो. म्हणजे आता समजा उद्या नेपाळमध्ये जी काही राजकीय व्यवस्था येईल त्यामध्ये आपल्याला आपली इच्छा नसली तरी सुद्धा पडद्या आडून हालचाली कराव्या लागतात. कारण तिथे काय होतं याचा थेट परिणाम आपल्यावरती होतो. त्यामुळे तो एक भाग. आणि दुसरा, जेव्हा हे सगळे देश असे अनस्टेबल असतात तेव्हा चीन, अमेरिका, ब्रिटन या सगळ्या अशा बाहेरच्या पाश्चात्य देशांना, चीन सारख्या देशांना, भारताच्या शत्रू राष्ट्रांना हस्तक्षेप करायला जास्तीत जास्त संधी मिळते. त्यामुळे आपली आव्हानं वाढू शकतात. सो असं पण दुहेरी एक आव्हान आपल्यासमोर आता असणार आहे परराष्ट्र धोरणामध्ये. आणि तिसरा मुद्दा ह्याला जोडून की सगळ्या जगातच थोडंसं असं म्हणूया की अस्वस्थतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. सो त्याची ही झळ आपल्याला बघायला मिळू शकते हे आपल्या शेजारामध्ये. शेवटचा प्रश्न यालाच धरून की भारताला अमेरिका आता कॉर्नर करू पाहते, भारत रिअलाइन होतोय चायना, रशिया बरोबर. तर हे जे भारताचे शेजारी राष्ट्र अनस्टेबल करणं आहे, हे भारतातही करायचं आहे असं खूप जणांना वाटतं की भारतालाही अनस्टेबल करणं हे आता वेगवेगळ्या परकीय शक्तींच्या हिताचं आहे. कारण भारत ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग फूट घेऊन उभा आहे, खरंच असं असू शकतं का धोरणाचा भाग म्हणून सो कॉल्ड महासत्तांच्या? आणि मग भारताची भूमिका काय हवी? याच्याकडे पुन्हा म्हणजे एक थोडीशी करेक्शन असं करूया की रशिया चीनच्या बरोबर आपला रिअलाइन मला नाही वाटत होईल. आता फक्त आपण ते टॅक्टिकल लेवलला करतोय की थोडा अमेरिकेला दाखवणं की तुम्ही आम्हाला जर असं वागवलं तर आमच्याकडे दुसरे देश आहेत म्हणून. पण फार मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे त्याच्यात काही नसेल. भारताला अनस्टेबल करणं हा जो काही प्रकार आहे, तर मला असं वाटतं की 1974, 75, 76 साली इंदिरा गांधी हेच म्हणायच्या की एक फॉरेन हँड आहे आणि तो फॉरेन हँड आपल्याला अनस्टेबल करू पाहतोय.
आणि यातली गंमत अशी होती की त्यावेळेला अनेकांना असं खरोखरच वाटायचं की अमेरिका भारताला अनस्टेबल करते. आणि मग अनेकांचं त्यावेळेचं असं होतं की बांगलादेशमधल्या शेख मुजीबुर रहमान त्यांची हत्या झाली होती त्यावेळेला 75 साली. पाकिस्तानमध्ये झिया सत्तेत आले, त्यांनी जुल्फिकार अली भुट्टोंना उलथून टाकलं होतं. आणि भारतात इंदिरा गांधींना अनस्टेबल करायचे प्रयत्न चालले होते. त्यामुळे असं एक म्हणतात की त्यावेळेला अमेरिका खूप प्रयत्न करत होती. एका पॉईंटच्या पलीकडे मला ही थिअरी खरी वाटत नाही. दुसरं, आत्ताच्या टप्प्यावरती भारतात म्हणजे गंमत अशी होती की त्यावेळेला ही थिअरी प्राधान्याने डावे मांडायचे, डावीकडे झुकलेले किंवा कम्युनिस्ट सुद्धा काही प्रमाणात. आता उजवीकडे झुकलेल्या अनेकांना असं वाटतं की अख्खं जग आपल्या विरोधात काहीतरी उभं आहे आणि भारताच्या राजकारणाला किंवा भारताला अनस्टेबल करायचे प्रयत्न चाललेले आहेत. तर मला असं वाटतं याला थोडं क्वालिफाय करू आपण. कसं असतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा कुठलाही एक नवा देश उदयाला येतोय वेगाने असं दिसतं, तेव्हा त्याला विरोध होतो. हे जपानलाही झाला, जर्मनीला पण झाला. हा विरोध सगळ्या देशांना होतो. त्यामुळे आपल्याला तसा प्रकारचा विरोध होणं हे साधारणतः गृहीत धरलं जातं की एक गेला आपण म्हणजे 25 वर्ष भारताची जी आर्थिक प्रगती चाललेली आहे, त्यामुळे तशा प्रकारचा विरोध होणं साहजिक आहे. भारताला अनस्टेबल करणं हे मला असं वाटतं की म्हणजे याचा अर्थ आपण भारताला कमी लेखतोय की भारतासारखा इतका आवडहवे देश तो जर बाहेरून कोणीतरी परकीय शक्ती येऊन अनस्टेबल करू शकत असतील, तर मग याचा अर्थ आपल्या देशातलं संस्थात्मक जाळं, आपल्या देशातली राज्यघटना, राज्यव्यवस्था, मीडिया, आपलं पॉलिटिकल पार्टीज, ह्या सगळ्यांना कुठेतरी आपण अंडर एस्टिमेट करतो असं मला वाटतं. की काही प्रमाणात एफर्ट केले जातात, त्याला मी नाकारत नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की हे एफर्ट इतके पॉवरफुल कधीच नसतात की ज्याच्यामुळे तुमच्या देशात खूप मोठा राजकीय बदल घडेल. काय होतं की ऑलरेडी कुठेतरी काहीतरी बीज असतात, त्याला खत पाणी हे लोक बाहेरून घालू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या माध्यमातून अख्खा देश तुम्ही अनस्टेबल करू शकता. त्यामुळे भारतासारख्या देशाला मला असं वाटतं की जर एक्सटर्नल इंटरव्हेन्शन काहीतरी होऊन तो देश अनस्टेबल होईल, ही शक्यता मला काही वाटत नाहीये. एक मात्र सांगतो की भारतावरचा दबाव थोडासा वाढेल. दबाव काय प्रकारे वाढेल की डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं सगळं बेभरोशी वागणं हा एक प्रकार आहे. दुसऱ्या बाजूला चीनला सुद्धा जसं लक्षात येतंय की भारत आपल्या ठीक आहे, दोन्ही बाजूंना लक्षात येते चीन भारत समोरासमोर आहेत, पण भारताची बाजू थोडीशी इकडे वीक झाली म्हटल्यानंतर तिकडे आपली बार्गेनिंग पॉवर आता कमी झालेली आहे, ऑल सेड अँड डन. आणि तिसरं, इतकं जास्त असं अनस्टेबल झालेलं असतं ना, तेव्हा तुम्हाला एक प्रकारचं असं म्हणूया की ज्या अनेक गोष्टी तुम्ही म्हणजे आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर BBIN नावाचा प्रकार होता की बांगलादेश, भूटान, इंडिया, नेपाळ, हा एक 4 देश जे आहेत म्हणजे आपण इकडे नेपाळ, खाली बिहार, इकडे वेस्ट बेंगॉल, इकडे वरती भूटान आणि त्याला शेजारी बांगलादेश आणि नॉर्थ ईस्ट. तर ह्या सगळ्या टापूला एकत्र आणायचं, कनेक्टिव्हिटी इनिशिएटिव्ह राबवायचे, तिकडनं रस्ते जोडायचे, रेल्वे जोडायच्या, इलेक्ट्रिसिटी ग्रिड्स जोडायची एकमेकांशी, डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवायची, नॉर्थ ईस्टचं बांगलादेशच्या माध्यमातून दळणवळण सुलभ व्हायचं, असे सगळे एफर्ट जे चालू होते ना, त्याला खीळ बसते. आणि ते भारताच्या दृष्टीने मोठं नुकसान आहे. अशा प्रकारचं दुसरं नुकसान असं आहे की जर जी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला समजा करायची होती की बिहारमध्ये अजून काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली असती, बिहार नेपाळ ओपन बॉर्डर आहे, त्याच्यातनं समजा बिहारमध्ये नेपाळमधनं काही प्रमाणातलं लेबर येऊ शकत होतं किंवा काही बिहारमध्ये इंडस्ट्रीज सेट केला तर त्याचा नेपाळला फायदा झाला असता. असं जे एक रिजनल मार्केट ज्याला आपण म्हणतो ते करता येऊ शकत होतं. ते सगळे एफर्ट याच्यामुळे तुम्हाला असे थांबवायला लागतात की हे इथे जोपर्यंत सिस्टीमच नीट जागेवर नाहीये तर तुम्ही हे सगळं काय करणार आहात. आणि त्याच्या पलीकडे पाकिस्तान आहेच ना, म्हणजे पाकिस्तानच्या ISI ला नेपाळ आणि बांगलादेश हे 2 कायमचेच असे देश होते की भारतामध्ये इलिगल आर्म्स, इलिगल मनी म्हणजे ज्याला फेक इंडियन करन्सी नोट्स म्हणतो, इलिगल वेपन्स, इलिगल ड्रग ट्रेड, या सगळ्याच्यासाठी या अनस्टेबल बॉर्डर्स आणि अनस्टेबल कंट्रीजचा त्यांना उपयोग करून घेता येतो. त्यामुळे तो जो धोका आहे ना, तो मला असं वाटतं की आपण अंडर एस्टिमेट करू नये. जसं मी बिहार इलेक्शन्स म्हटलं, तसं पुढच्या वर्षी आसाम आणि बेंगॉलमध्ये पण इलेक्शन्स आणि तिकडे बांगलादेश अनस्टेबल आहे. बांगलादेशमध्ये काही अजून तशी त्या अर्थाने स्टेबिलिटी नाहीये. त्यामुळे आपण बघायला गेलं तर इकडे नेपाळ अनस्टेबल आहे आणि इकडे बांगलादेश अनस्टेबल आहे. आणि त्याच्या मधली 3 महत्वाची अशी राज्य आहेत आपल्या देशातली की जी निवडणुकीला सामोरे जाणार. तर तो सगळा धोका समोर ठेवून मला असं वाटतं की इंटरनल सिक्युरिटी वरती आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज इथून पुढे लागेल. आणि भारताच्या शेजारी प्रदेशाचं किंवा साऊथ एशियाचं असं प्रॉब्लेम आहे की इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटी दोन्ही असे इंटरलिंक होतात आणि ते आपल्याला आता बघायला मिळत आहे. म्हणजे नक्की भारतानं आता काय काय केलं पाहिजे? भारताने आता पहिली गोष्ट तर अशी आहे की नेपाळ स्टेबल कसा होईल यासाठी पडद्याआडून तरी प्रयत्न करावे लागतील, म्हटलं तसं इच्छा असो नसो. बांगलादेश
पाकिस्तानच्या दिशेने जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि इंटरनल सिक्युरिटी जास्त आपल्याला स्ट्रॉंग करायला लागेल. पुन्हा एकदा अनेकांना वाटतं की ती आहे, पण ते तसं नसतं. सिक्युरिटी ही काही तुमची आपण म्हणूया की अशी स्थिर अवस्था नाहीये, ती कायम बदलत जाणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. इट्स कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग. त्यामुळे तुम्हाला आता पुन्हा म्हणजे समजा इतके दिवस असं होतं की पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या काळात जर सगळा फोकस तिकडे वेस्टर्न बॉर्डरकडे गेला होता, तर आता पुन्हा आपल्याला ईस्टर्न बॉर्डरकडे फोकस करावा लागेल की इथे नेपाळ आणि बांगलादेश आणि याच्या कात्रीत सापडलेला सगळा जो आपला भारताचा प्रदेश असेल. त्यामुळे इंटरनल सिक्युरिटीवरती खूप लक्ष द्यायला लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला फोकस वाढवायला लागेल. दुसरं म्हणजे जे इन्स्टेबिलिटी आणि हे सगळं म्हणालात, तर ते असं आहे की थोडंसं भारतातल्या घटकांना जबाबदारीने वागावं लागेल. हे पण आहे, गृहीत धरलेलं त्याच्यामध्ये. बोलून दाखवायची गरज नाही प्रत्येक वेळेला, पण तरी मला असं वाटतं की थोडंसं जबाबदारीने आपण वागणं अपेक्षित आहे अशा आहे. संकल्प खूप खूप आभार. नेहमीप्रमाणे यासाठी की खूप घटना घडतायत. खूप सविस्तर समजून घेता आलं आणि खूपच नवे अँगल समजले, विशेषतः लोकशाहीचे, बिहारच्या संबंधांचे. पुन्हा भेटू, पण आधीच थांबूया. धन्यवाद.